श्री स्वामी समर्थ. तर आज गेली होती पंचमीच्या निमित्ताने माझ्या माहेरी. तर माझ्या माहेरी हे बघा दारापुढचा परिसर. तर माझ्या मम्मीच्या घरी खूप झाडं आहेत फुलांची वेगवेगळ्या. तर हे फुलं किती छान आहेत, तर मला खूप आवडतात. आणि हे बघा गुलाबाची पण खूप छान छान झाडे आहेत. तर चिवणी पण एक फुल लावलं आहे डोक्याला. तर इथं ना खूप मोठं दारामध्ये दारापुढं बदामाचं पण झाड आहे. तर तिकडं बाथरूम असं बरंच काही आहे. तर मम्मीने बनवले होते आज पोळ्या, तर त्यामुळेच आम्हाला जेवायला बोलवलं होतं. मग गेलो होतो आम्ही. तर तिचा स्वयंपाक रेडी पण झाला होता. तर आता फक्त पोळ्याच राहिल्या होत्या थोड्या. तर मग ती म्हटली लगेच जेवण करून घ्या. तर माझ्या मम्मीला 2 रूम आहेत. तर अशा प्रकारे साधं सिंपल छोटंसं घर आहे. आणि माझी आजी आहे तिथे बसलेली. तर आज मी ही फुलं घेऊन माझ्या मम्मीच्या गावात खूप मोठं मंदिर आहे. तर मी तुम्हाला ते पुढं दाखवणारच आहे. तर मग मी तिकडून घरून येताना बेलपत्रे आणलेली आहेत. आता मला जायचं आहे मंदिरामध्ये. तर म्हटलं जेवण बिवण झालं का थोडं बसावं, मग मंदिरामध्ये जावं निवांत. तर घरी पण जायचं आहे पावसा पाण्याचं लवकरच, कारण खूप आभाळ आलेलं आहे. तर हे बघा माझ्या मम्मीनं अशा प्रकारचा स्वयंपाक केलेला आहे. तर खूप मस्त स्वयंपाक केला होता. तर चिव पण बसली होती जेवायला. तिने नुसते सार भातच खाल्लं. हे बघा यश आणि प्रणव पण हजर झाले आहेत जेवायसाठी. आणि आम्ही जेवण करून असं बसलो होतो बाहेर. तर माझा कॅमेरा खूप खराब झाला, तर त्यामुळे मी थोडा पुसून घेतला. आणि आता गेलो आहोत मंदिरात. तर बघितलं ना आमच्या गावात माझ्या माहेरी किती मोठं मंदिर आहे बिरोबाचं. तर मग आलोच होतो, तर म्हटलं दर्शन पण घेऊन जावं. बघा आजूबाजूचा परिसर. हे मंदिर बघताच मला लहानपणीची आठवण येते, कारण लहानपणी आम्ही दर सुट्टीमध्ये प्रत्येक सुट्टीत इथे यायचो दर्शनाला. तर इतकं भारी वाटतं इथं. इतकं निसर्गरम्य वातावरण आहे इथं, बघू शकता. तर मी लहान होते तेव्हा हे ब्लॉक्स बसवलेले नव्हते, सगळीकडे वाळू होती. आणि आता हे पाठीमाग महादेवाचं मंदिर आहे. तर चाललो आहोत. तर हा नंदी आहे महादेवाच्या मंदिरासमोर. इथे पिण्याच्या पाण्याची पण सोय केलेली आहे. तर असं आहे महादेवाचं मंदिर केदारेश्वर. तर मग मी नंदीचं दर्शन घेतलं आणि आतमध्ये बऱ्याच महिला होत्या. म्हटलं त्यांना बाहेर येऊन द्यावं, मग आपण जावं. पण त्यांना आरती करायची होती, त्याच्यामुळे मग त्या काय बाहेर येणार. मग म्हटलं चला आपलं पण दर्शन आणि आरती करून घेऊ आपण पण यांच्याबरोबर. तर मग हे पूजा करीत होत्या. तर मी पण बेलपत्र ते नेलेलं होतं, मग मी पण ते वाहून घेतलं. आणि हे बघा निघलो आहोत आम्ही परत पुन्हा. तर इथं आजूबाजूला खूप प्रकारचे मंदिर आहेत. तर हे आहे लक्ष्मी आईचं मंदिर, तुम्हाला दाखवते. तर हे बघा चिवून ते सगळे रस्त्याला जाऊन उभं राहिले आहेत माझी वाट बघत. तर मग मी पण चालले आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या गावचं मंदिर कसं वाटलं माहेरचं ते पण मला नक्की कमेंट करून सांगा.